आप देख रहे हैं किन्वट वायरल न्यूज चैनल। किन्वट वायरल न्यूज नेटवर्क में आप सभी का स्वागत है और आप देखते रहिए किन्वट वायरल न्यूज। 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर लोकांनी दिलेल्या जनादेशाचा आदर करत माझ्यावर जी काही जबाबदारी सोपवली होती त्याची परतफेड करण्याच्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थाने या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून मी माझ्या कामाला सुरुवात केली। परंतु दुर्दैवाने त्यामध्ये 2.5 वर्ष कोरोनासारख्या महामारीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला त्या ठिकाणी विकास कामं करता आले नाही। परंतु आर्थिक निर्बंध जरी शासनाचे असले, लोकांमध्ये प्रवासात जरी बंदी जरी असली, पण आरोग्य विभागाने मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही त्या ठिकाणी काम करण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून बऱ्याचशा करोनाबाधित रुग्णांना वाचू शकलो। उदाहरण जर सांगितलं तर त्या ठिकाणी किनवट आणि माहूर भागामध्ये 17 प्राथमिक आरोग्य केंद्र आहे। किनवटचं एक जिल्हा उपरुग्णालय आणि माहूरचं एक जिल्हा तालुका रुग्णालय, अशा सगळ्या ठिकाणी सर्वप्रथम आम्ही रुग्णवाहिकेची व्यवस्था त्या ठिकाणी केली। कर्मचाऱ्यांची थोडीशी वानवा जरी असली, सुरुवातीच्या काळामध्ये किनवटसारख्या शहरामध्ये व्हेंटिलेटरची व्यवस्था करत ऑक्सिजनची व्यवस्था केली। सध्या स्थितीमध्ये आमच्याकडे डायलिसिस सेंटर आहे, आमच्याकडे सिटी स्कॅन मशीन आहे, आमच्याकडे ब्लड बँक आहे आणि माहूरमध्ये सुद्धा ही अशाच पद्धतीची व्यवस्था केली। त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये कोरोनावर मात करण्याचं काम शासनाने प्रशासनाच्या निर्देशानुसार त्या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून हे मी त्या ठिकाणी यशस्वी झालो। ही सगळ्यात मोठं मला त्याचं असणारं समाधान आहे। आणि त्यानंतर 22 महिन्याच्या नंतर या महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन झालं आहे। सत्ता परिवर्तन झाल्यानंतर खऱ्या अर्थाने लोकांची स्वप्न, लोकांची अपेक्षा, लोकांच्या ज्या काही आकांक्षा होत्या त्या पूर्तता करण्याच्यासाठी गेली अनेक वर्ष प्रलंबित असलेले सार्वजनिक स्वरूपाचे जे काही प्रश्न असतील, मग रस्त्याचे प्रश्न असतील, पुलाचे प्रश्न असतील, पाण्याच्या सिंचनाचा प्रश्न असेल, शैक्षणिक क्षेत्रातले प्रश्न असतील, आरोग्यातले प्रश्न असतील, हे सगळे प्रश्न टप्प्याटप्प्याने सोडवण्याचं त्या ठिकाणी मी खऱ्या अर्थाने कामाला सुरुवात केलेली आहे। तुमच्या माध्यमातून सांगताना मला आनंद या ठिकाणी होतो की 22 महिन्याच्या कालावधीमध्ये जवळपास 45 ते 46 वर्षाचा असणारा बॅकलॉग भरून काढण्याचं काम या काळामध्ये मी केलेलं आहे। सार्वजनिक स्वरूपाचे मग रस्ते असतील, रस्त्यावरचे पूल असतील, त्या परिसरामध्ये विकासाच्या दृष्टिकोनातून जो काही निधी जवळपास 24,000 कोटी रुपये या 4 वर्षाच्या म्हणजे 22 महिन्याच्या कालावधीमध्ये आम्ही उपलब्ध करून घेतलेली आहे। किनवट शहरामध्ये साधारणतः 100 कोटीच्या आसपास निधी आम्ही शहरासाठी या ठिकाणी विकास कामामध्ये या ठिकाणी खर्च केले। शहरामध्ये आज कुठलाही प्रभाग असा शिल्लक नाही, तुरळक एखादी असू शकेल, परंतु एवढा मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही विकास त्या ठिकाणी केला आहे। त्यासोबतच आज शहरामध्ये इथून 28 वर्षाच्या अगोदर जे व्यावसायिक गाळे मी जे बांधले होते आणि त्या पलीकडे जाऊन गावामधलं विद्युतीकरण अंतर्गत पाईपलाईन, नागझरी डॅमपासून आणलेली पाण्याची व्यवस्था, त्याला पूरक आता 19 कोटीचं आपण नियोजनाचं काम शहरामध्ये पूर्ण केलेलं आहे आणि प्रत्येक वार्डामध्ये रस्ते आपण केलेले आहे, नाल्याची व्यवस्था केलेली आहे। एवढंच नाही तर आता या शहरामध्ये 28 वर्षानंतर पहिल्यांदा 120 कमर्शियल व्यापारी संकुल आपण या ठिकाणी बांधतो। पण जवळपास आता काम चांगल्या पद्धतीचं प्रगतीपथावर आहे आणि त्यावरती आपण एक सांस्कृतिक सभागृह त्या ठिकाणी उभं करतो। अशा पद्धतीने शहराचा पूर्ण चेहरा मोहरा बदलण्याचं काम आपल्या सगळ्यांच्या साक्षीने या ठिकाणी आपल्याला दिसते आणि ही मला आनंद आहे की मी हे सगळं करू शकतो। याच पद्धतीने माहूर ज्या नगरपंचायत, त्या नगरपंचायतमध्ये सुद्धा जेवढे प्रभाग असतील त्या प्रत्येक प्रभागामध्ये रस्ता असेल, नाली असेल, या सगळ्या व्यवस्था आणि सुसज्ज असणाऱ्या शासकीय इमारती, एवढेच नसे शासकीय विश्रामगृह 10 सूट त्या ठिकाणी सुसज्ज आम्ही तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी त्या ठिकाणी बांधलेलेच आहे। आणि सोबतच आता वन विभागाकडून त्या ठिकाणी 15 कोटी रुपये त्या ठिकाणी आम्हाला मिळालेले आहेत। त्याच्यामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीचं विश्रामगृह आम्ही बांधतो। कालच मी माननीय आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या सूचनेनुसार आदर्श आचारसंहिता लागण्याच्या अगोदर या किनवट आणि माहूरसाठी कामगिरी ठरणाऱ्या 2 उच्च पातळी बंधाऱ्याचं भूमिपूजन त्या ठिकाणी केलेलं आपणही त्या ठिकाणी होतात। त्याच्यामध्ये किनवटचा बंधारा 201 कोटी रुपयाचा आहे, धनोळाचा बंधारा 222 कोटी रुपयाचा आहे। जवळपास
226 कोटी हे आणि इतर अशा पद्धतीने काल 800 कोटी रुपयाचे लोकार्पण आणि विकासात्मक कामाचं भूमिपूजन या ठिकाणी केलेलं आहे. विशेषतः माहूरला गेल्यानंतर दत्तशिखरवर जात असताना अरुंद अशा पद्धतीचा असणारा रस्ता, आज मोठा रस्ता आपण त्या ठिकाणी करतो, त्याचंही भूमिपूजन मी केलं. माहूरवर जवळपास वरती शिखरवर 10 कोटी रुपयाचं अन्नछत्रालयाचं बांधकामाचं काल मी भूमिपूजन केलेलं आहे. असे विविध स्वरूपाचे, एवढंच नव्हे या मतदारसंघामध्ये रस्ते असून सुद्धा रस्त्यावर पूल नसल्यामुळे इथल्या लोकांना जाण्या येण्यासाठी तासनतास पावसाळ्यामध्ये नदीला पूर आल्यानंतर थांबावं लागतं. ती समस्या सोडवण्यासाठी खरं म्हणजे पुलाची इतकी भयानक अशी समस्या होती, अनेक पूल निर्माण केले. साधारणतः माझ्या ह्या कमी कालावधीमध्ये माझ्या माहितीनुसार जवळपास 40 ते 45 पूल चांगल्या पद्धतीचे या ठिकाणी निर्माण केले, त्यावरचे रस्ते निर्माण केले. कुठल्याही भागामध्ये तुम्ही आपण गेलात तर त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं विकासात्मक निधीने मिळालेल्या कामाचे त्या ठिकाणी होत असतील. काही त्रुटी असतील, असू शकतील, नाही अशातल्या गोष्ट नाही. परंतु मी दाव्यानं सांगतो, गेल्या 15 वर्षाच्या आमच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराचं करणं शक्य नव्हतं, करता आले नाही, ते मी 22 महिन्याच्या कालावधीमध्ये पूर्ण करून टाकलेलं आहे. याचं मला मनस्वी समाधान आहे. हे तुमच्या माध्यमातून तमाम जनतेला सांगतो. आणि याही पलीकडे जाऊ, आता आपल्याकडे किनवटच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये स्त्री रुग्णालयाची आपल्याला मान्यता त्या ठिकाणी मिळालेली आहे. आयुष्य रुग्णालयाची मान्यता त्या ठिकाणी मिळालेली आहे. कोविडच्या काळामध्ये 3.5 कोटीची एक मोठी बिल्डिंग आपण या ठिकाणी बांधलेली होती, ती सुद्धा आम्ही हस्तगत केलेली आहे. जागा उपलब्ध झाल्यानंतर सगळ्या वास्तूचा आम्ही त्या ठिकाणी करतो. सर्व जाती जमातीच्या लोकांना त्यांच्या वेगवेगळ्या आर्थिक तरतुदीनुसार जे काय हेड आहेत त्या पद्धतीने, जसं अल्पसंख्याकांच्या बाबतीमधला असणारा जो निधीचा प्रश्न होता, ज्याच्यामध्ये इस्लापूर असेल, त्याच्यामध्ये आमची चिखली असेल, गोकुंदा असेल, गोंडवडसा असेल, वाई असेल, हडसणी असेल, मांडवी असेल, अशा सगळ्या ठिकाणी 25-25 लाख रुपये त्या ठिकाणी विकास कामासाठी त्या अंतर्गत हेडमध्ये दिलेले आहे. दलित वस्तीच्या माध्यमातून आम्ही जवळपास 175 पेक्षा जास्त सामाजिक सभागृह आम्ही जे निर्माण केले, त्याच्यापैकी 65च्या आसपासचे सामाजिक सभागृह ही केवळ आमच्या दलित समाजाच्या लोकांसाठी त्या ठिकाणी निर्माण केले. परवाच मी माझ्या किनवट शहरामध्ये या फुले शाहू आंबेडकरी विचाराच्या चळवळीमध्ये लहानाचा मोठा झालो, जिथं मला राजकारणाचे समाजकारणाचे धडे ज्या ठिकाणी मिळाले, त्या वास्तूचं पुनर्निर्माण करण्यासाठी जवळपास 1.5 कोटी रुपये जेतवन बुद्धविहारासाठी मी सिद्धार्थनगरमध्ये त्या ठिकाणी गेले, त्याचं सुद्धा मी भूमिपूजन या ठिकाणी. असे विविध प्रकारचे विकास कामं आहेत. शहरामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या परिसराचं सुशोभीकरण आहे. शहरामधला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्रुपूर्ण पुतळा त्या ठिकाणी मी आणलेला आहे. समुद्राचं टेंडर सुद्धा त्या ठिकाणी झाले. समुद्र आता पूर्ण झाला असता तर मागच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी बसला असता, परंतु स्थानिक राजकारण असल्यामुळे महाराजांचा पुतळा बसू शकला नाही. याचं दुःख सातत्याने माझ्या मनामध्ये राहणार आहे. या राजकारणामध्ये मी कुणावर टीका टिप्पणी या ठिकाणी करणार नाही. तसेच विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या संदर्भात सुद्धा निविदा न काढताना सुद्धा आम्ही ऑर्डर दिलेलं आहे. पुतळ्याचं जवळपास 50% काम त्या ठिकाणी पूर्ण झालं आहे. बाबासाहेबांच्या पुतळ्यासाठी सुद्धा निधी आम्ही त्या ठिकाणी उपलब्ध करून घेतलेला आहे. आता आदर्श आचारसंहिता मला वाटते आज 5 वाजेपर्यंत लागण्याची शक्यता असल्यामुळे हे पूर्ण काम त्या ठिकाणी होऊ शकणार नाही. पण भविष्यामध्ये जे काही प्रलंबित कामं असतील ही पूर्ण कामं करण्याच्या दृष्टिकोनातून माझा प्रयत्न आहे. आणि म्हणून लोकांचा आशीर्वाद आणि लोकांचं प्रेम जे सुरुवातीला होता, आजही आहे, भविष्यात राहणार आहे, याच्याबद्दल मला माझ्या मनामध्ये शंका असण्याचं कारण नाही. पण एवढं मी दाव्याने सांगू शकतो, पूर्ण विकास झाला असं मी म्हणणार नाही, परंतु ज्या पद्धतीने विकासाच्या गौडदौड या किनवट आणि माहूर भागामध्ये होणं अपेक्षित आहे, त्यासाठी परत एकदा लोकांनी या भागाचं नेतृत्व करण्याची संधी द्यावी. एवढं मात्र आपण आपले विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देत असताना जो काही मी लेखाजोखा आपल्यासमोर मांडलेला सर्व विदित आहे, याच्यामध्ये खोटं नाटक काही नाही. आणि मी कोणावर टीका टिप्पणी, कोणावर आरोप किंवा कोणावर गैरवाजवी अशा पद्धतीचं बोलणार नाही. कालच एका वर्तमानपत्रामध्ये एक बातमी वाचण्यात आली की थातूर मातूर फुलं आणि बाकीचे कामं करून त्या ठिकाणी विकास होत नाही. तर मला ह्या सगळ्या लोकांना सांगण्याचं तेवढंच आहे, कमी कालावधीमध्ये एखादा साखर कारखाना व्हावा, एखादी सुदगिरणी व्हावी, एखाद्या सुशिक्षित बेरोजगारपासून सगळ्या लोकांचे प्रश्न सुटावेत, हे कमी कालावधीमध्ये पूर्ण व्हावेत ही अपेक्षा माझ्याकडून करण्यापेक्षा ज्यांना अनेक वर्षाची सत्ता या ठिकाणी मिळाली त्यांच्याकडून लोकांनी का अपेक्षा करू नये.
हे अतिशय वाईट वाटण्याची गोष्ट आहे. मला प्रश्न करण्यापेक्षा ज्यांच्याकडे 15-15, 20-20 वर्ष सत्ता तुम्ही दिलेली होती त्या लोकांनी प्रश्न विचारला पाहिजे की तुम्ही 15 वर्षामध्ये काय केलं. त्यांनी एकतर 15 वर्षाचा त्यांनी हिसाब द्यायचा आणि माझ्याकडून 22 महिन्याचा हिसाब त्याने घ्यायचा. दोघांचा असणारा दोघांचं कॉम्बिनेशन करून हिसाब किताब थोडंसं तपासणी करावी आणि आपण निर्णय घ्यावा. ह्या एक पलीकडे जाणतो जातीचं समीकरणाच्या संदर्भात त्यांनी होतं की जातीवाद या ठिकाणी केला जातो. इथला दलित असेल, इथला मुस्लिम असेल, इथला अल्पसंख्याक कुठल्याही जाती धर्मातल्या माणसाने सांगावं की मी गेल्या 4 वर्षाच्या 4.5 वर्षाच्या कालावधीमध्ये जात ह्या शब्दाला कुठं थारा न देता समन्यायी पद्धतीने समता, स्वातंत्र्य, बंधुता ही जी सूत्र बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे त्याच पद्धतीने समान अधिकाराने त्यांच्या हक्काप्रती जागरूकता व न्याय देण्याचं काम त्या ठिकाणी प्रमुखपणाने केलेलं आहे. जातीचा उल्लेख त्यांनी केला आहे. 15 वर्षाच्या कालावधीमध्ये ह्या लोकांनी तर आमच्या आदिवासी वाड्यांकडे गुड्यांकडे कधी बघण्याचा प्रयत्न केला नाही. 120 किलोमीटर 3 टप्प्यामध्ये, पहिला, दुसरा, तिसरा 3 टप्प्यामध्ये मुख्यमंत्री सडक योजनेच्या अंतर्गत 150 किलोमीटर जवळपास, त्याच्यापैकी 120 किलोमीटर त्याच्यामध्ये कुठल्या आदिवासी गुडांना, कुठल्या आदिवासी गावने, संपूर्ण एका जमातीचाच असणार. मी जर जातीचाच विचार केला तर ही रस्ते त्या ठिकाणी करू शकले नाही. उदाहरण तुम्हाला सांगली, दरसांगीपासून ते मोहोळापर्यंतचा रस्ता, त्या रस्त्याला आजही माणसं जाऊ शकत नाहीत, कोणी जाऊ शकत नाही. तो रस्ता 7.5 कोटी रुपये त्या ठिकाणी खर्च करून निर्माण केला. असे कितीतरी रस्ते तुम्हाला सांगता येईल. तुमच्या मानवी परिसरामधील एक जो रस्ता आहे त्या लोकांची मागणी होती. अशा पद्धतीचे वेगवेगळ्या प्रकारचे असणारे विकास कामाचे रस्ते आम्ही ते निर्माण केले. तिथे जातीचा कुठेही आम्हाला स्पर्श करता येत नाही. कारण ज्या चळवळीने मी लहानाचा मोठा झालो त्या चळवळीमध्ये जात या शब्दाला त्या ठिकाणी थारा नाही. सर्वसामान्य उपेक्षित माणूस आहे, जो वंचित घटक आहे, त्याला हक्क आणि अधिकार संविधानाने त्या ठिकाणी दिलेला आहे, त्याचा वाटा त्याला मिळाला पाहिजे ही दूरदृष्टी ठेवून त्या लोकांच्या विकास कामासाठी आणि त्यांनी दिलेल्या अधिकाराचा वापर करून न्यायिक भूमिकेने काम करण्याची आमची वृत्ती असल्यामुळं आम्हाला सत्ता असली काय नसली कायची आम्ही चिंता करत नाही. लोकांना खूप घाई झाली या ठिकाणी. कुणाची तरी प्रॉपर्टी आम्ही हिसकावून घेतल्यासारखी त्यांचं दुःख झालं. हे वैफल्यग्रस्त लोक चुकीच्या पद्धतीनं लोकांमध्ये गैरसमज करून बुद्धिभेद करून त्या ठिकाणी परत आम्हाला सत्तेमध्ये कसं येता येईल अशा पद्धतीने त्या ठिकाणी प्रयत्न करतात. गैरसमज निर्माण करण्याचं त्या ठिकाणी करतात. काय सांगतायत, मी तर रोज तुम्हाला भेटतो, मग आता हे विद्यमान आमदार भेटतात काय? मी रोज लोकांना जर भेटत राहिलो तर शासन आणि प्रशासनाकडे विकास कामासाठी सातत्याने पाठपुरावा करून निधी या ठिकाणी उपलब्ध करता आला नसता. मीही तुमच्यासारखं मोकाट फिरत राहिलो असतो, गप्पा गोष्टी पारावर बसून करत राहिलो असतो, विकास झाला नसता. आणि 15 वर्ष आपण हेच केलेलं आहे. दुसऱ्या बाजूने आपण सांगता या ठिकाणी गावामध्ये मी इतके झेंडे लावले, इतके कटआउट्स लावले, इतके पोस्टर लावले. झेंडे आणि कटआउट लावून जर विकास झाला असता मीही तो उपयोग केला असता. कटआउट्स आणि झेंडे गेल्या 40 वर्षाच्या राजकारणामध्ये एकही मी त्या ठिकाणी कुठला कटआउट, कुठल्या भिंती रंगवल्या नाही, कुठलं नाव लिहिलं नाही. कारण या इथल्या जनतेने गेली 40 वर्ष कार्यकर्ता म्हणून त्यांच्या हृदयामध्ये माझं स्थान त्यांनी निर्माण करून दिलेलं आहे. पोटच्या मुलासारखं, पाडच्या भावासारखं उदात्त अंतकरण सगळ्या लोकांनी मला एक कार्यकर्ता म्हणून माझा सांभाळ आणि माझं पालन पोषण त्यांनी केलेलं आहे. आणि म्हणून हयात असेपर्यंत जोपर्यंत या क्षेत्रामध्ये काम करतो तोपर्यंत लोकांनी न्याय आणि त्यांच्या हक्कासाठी सजग राहून त्यांच्यासाठीच लढणार, त्यांच्यासाठीच काम करणार ही मात्र खात्रीपूर्वक तुम्हाला सांगतो. आणि मला विश्वास आहे भारतीय जनता पार्टीचा या भागाचा आमदार म्हणून माझ्या नेतृत्वाने ज्या ज्या गोष्टी मी सांगितल्या त्या त्या गोष्टीचं मला त्यांनी सहकार्य केलेलं आहे, मदत केलेली आहे, भरपूर निधी मला दिलेली आहे. या विकासाच्या माध्यमातून लोकांकडे उद्याच्या विधानसभेला समोर जात असताना निश्चितच मला खात्री आहे की परत एकदा या महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये या भागाचं नेतृत्व करण्याची संधी या भागातील जनता मला निश्चित देतील असं मला 100% खात्री आहे. एवढं आपल्या माध्यमातून या ठिकाणी सांगायला मला गैर वाटणार नाही. आणि पक्षालाही वाटते की या ठिकाणी ज्या पद्धतीने पक्षाने मला कामाला या ठिकाणी काम करण्याचे आदेश दिले त्यांच्या विश्वासाला पात्र होण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी मी काम केलेलं आहे. पक्षांतर्गत काही वाद असू शकतात परंतु त्या सगळेच्या सगळे पक्षाच्या विधानसभेला बांधून राहून किनवट विधानसभा ही भारतीय जनता पार्टीची असणारी ताब्यातली विधानसभा आहे. आणि भारतीय जनता पार्टीचा आमदार म्हणून या ठिकाणी परत मला नेतृत्व करण्याची संधी मिळेल यामध्ये दुमत असण्याचं कारण नाही. एवढं मात्र खात्रीपूर्वक आपल्याला सांगतो. शाहू आंबेडकरी चळवळीमध्ये काम करणारा मी कार्यकर्ता असल्यामुळं समविचारी, समदुखी आणि समान प्रश्न असणाऱ्या समाजाशी माझा असणारा संबंध सुरुवातीच्यापासून आहे.
त्याच्यामुळं दलित आणि मुस्लिम अशा पद्धतीचा भेदाभेद करण्याचा कुठल्याही प्रकारचा सूत्रांत त्या ठिकाणी कोणालाही वाव नाही आणि असं हे माझ्याकडून तर अशक्य अशा पद्धतीची गोष्ट आहे. तसं जर असेल तर या भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेच्या विरोधी प्रवाहाच्या लोकांनी जो गतपैली विचार आणि लोकांमध्ये गैरसमज करून देण्याचं जे काम करतात त्यांना सांगणं आहे. तसं जर असते तर माझ्या मुस्लिम बांधवांसाठी मग त्याच्यामधलं स्मशानभूमीचा विषय असेल, आमच्या शादीखान्याचा विषय असेल, आणखी काही विकास कामाचे जे वार्डामधले काही रस्त्यांचे विषय असतील, ग्रामीण भागामधल्या लोकांचे काही समस्या असतील, घरकुलच्या संदर्भामधला जो काही विषय असेल, ह्या वेगवेगळ्या योजनांचे लाभार्थीच्या दृष्टिकोनातून विकासासाठी त्यांना त्यांचं वाटा मिळालं पाहिजे. हे जर त्या ठिकाणी दिलं नाही असं जर कुणी म्हणत असतील तर त्यांना माझं आव्हान आहे, मी दिलं तर छातीटोकपणे त्या ठिकाणी सांगतो. गावनिहाय तरी माझ्याकडून यादी तपासून घ्यावी. जे आरोप करणारे लोक आहेत त्यांनी काय दिलं त्यांच्या कार्यकाळामध्ये ते त्यांनी सांगितलं पाहिजे. तर त्याच्यामुळं अशा पद्धतीचे अपप्रचार करून माझे जीवाभावाचे जे स्नेहाचे अनेक वर्षाचे काही नाते आहेत हे नाते यांच्या चुकीच्या प्रचारामुळे त्या ठिकाणी तुटणार नाही. त्यामुळं खात्री आहे की ही सगळीच्या सगळी लोक माझे आहेत, माझ्यासोबत राहतात आणि ताकदीनं माझ्यासोबत भविष्यात राहणार आहे. त्याच्यामध्ये शंका घेण्याचं कारण नाही, त्याच्यावर कधीच ते विश्वास ठेवणार नाहीत याची मला 100% खात्री आहे. पिछले 20 सालों में और आपके 5 सालों में ये राजनीति में क्या फर्क आया? इथून 25-30 वर्षाचा असणारा जो राजकारण वेगळा होता, आजच्या राजकीय परिस्थिती बदलली, सगळं समीकरण बदलले. राजकीय प्रवासामध्ये काम करत असताना अनेक चळवळी आम्ही त्या ठिकाणी बघितलेल्या आणि या क्षेत्रामध्ये काम करत असताना सत्तेमध्ये राहणे आणि सत्ता मिळवणं हे आमचं लक्ष्य नाही. इथल्या सर्वसामान्य माणसाच्या सुखदुःखामध्ये राहून त्यांच्या समस्येचं निवारण करणं, संकट प्रसंगी त्याला जमेल तेवढी त्याला मदत करणं आणि ते न्याय हक्काचा जो काही वाटा असेल त्याला पोचण्यासाठी त्या ठिकाणी सेवाव्रत भावनेने त्या ठिकाणी काम करणं ही आमची भूमिका असल्या कारणाने मागच्याही काळामधला जो काही वाईट अनुभव जरी असला तरी भविष्याच्या काळामधला आता प्रत्येक जाती जमातीमधला माणूस हा राजकारण समजतो, समाजकारण समजतो, सुशिक्षित झालेला आहे. जुन्या काळातल्या लोकांना आपण मूर्ख बनू शकलो असतो, पण आज ती परिस्थितीने लोकांना कळते कोण खोटं बोलतो आणि कोण खरं बोलतो आहे. त्याच्यामुळं योग्य आणि प्रामाणिक नेतृत्वाच्या पाठीमागं हा समाज सोबत राहते यावर विश्वास आहे. आणि अशाच पद्धतीनं जर चुकीचा जर विचार राहिला तर चांगले माणसं हे राजकारणापासून दूर जातील आणि म्हणून व्यापारीकरण होईल आणि ह्या व्यापाऱ्यांचं राजकारण सुरू झाल्यानंतर गरीब माणसावर फार मोठं संकट येईल अशी परिस्थिती आहे. आणि होऊ नये म्हणून आमच्यासारख्या चळवळीतल्या कार्यकर्त्याला कितीही आरोप आणि किती आघात काही जरी झाले तर समाज प्रवाहाच्या सोबतच राहून त्याला हक्क मिळवून देण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. एवढं या गोष्टीवर मात्र माझा पूर्ण विश्वास आहे. आखिर में किन्नौर और माहौर की जनता को क्या कहना चाहते हैं? किनवट आणि माहूरच्या जनतेला आपल्या माध्यमातून एवढं सांगू इच्छितो, 5 वर्षाच्या कालावधीची संधी जरी मला आपल्याला सेवा करण्याची दिली असताना माझी 2.5 वर्ष त्या ठिकाणी गेले. भरीव जरी काम करता आलं नाही, पण 22 वर्षाचा विकासाचा जो काय आराखडा आहे, लेखाजोखा आपल्यासमोर उभा आहे, त्या सगळ्या गोष्टीचं मूल्यांकन करून माझी अपेक्षा आहे माझं एक या भागातल्या विकासाच्या संदर्भामधला जो काय उर्वरित अनुशेष आहे ते पूर्ण करण्याचं एक माझं एक स्वप्न आहे. माझा परिसर आणि माझं मतदारसंघ एक मॉडेल म्हणून पुढं आपल्याला येण्याच्या दृष्टिकोनातून भविष्याच्या काळामध्ये मलाही वाटतं या ठिकाणी चांगले उद्योग उभे झाले पाहिजे. मलाही वाटतं या भागामध्ये मेडिकल कॉलेज असलं पाहिजे. मलाही वाटतं या ठिकाणी चांगल्या पद्धतीचे शैक्षणिक हब झालं पाहिजे. या ठिकाणचं मार्केट चांगल्या पद्धती विकसित झालं पाहिजे. या सगळ्या गोष्टी करण्यासाठी दळणवळणाचे साधनंसुद्धा या ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून घेत होतो. भविष्यामध्ये आमचं लक्ष आहे आपला सुशिक्षित बेरोजगार माणूस आपला गाव आणि परिसर सोडून अन्य जिल्ह्यामध्ये मेट्रो शहरामध्ये जाऊन रोजगार शोधण्यापेक्षा इथंच तो स्थायिक होऊन त्या ठिकाणी कामगार गेलं पाहिजे. त्याच्या हाताला रोजगार भेटण्याच्यासाठी म्हणून भविष्यात आम्हाला काम करण्याचा आमच्या मनामध्ये इच्छा आहे. परंतु ते करण्यासाठी एक परत एकदा लॉंग टाईमची असणारी संधी या क्षेत्रात काम करण्यासाठी त्या ठिकाणी मिळणं मला वाटतं गरजेचं आहे आणि ते आपण देसाल अशा पद्धतीचा माझा विश्वास आहे. आणि एकूणच माझ्या विकास कामाची उपलब्धी त्याच्या आधारावर आपला आशीर्वाद मला उद्याच्या असणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आपण द्याल याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही. म्हणून आपल्याला आपल्या माध्यमातून विनंती करतो संबंध किनवट आणि माहूर भागातल्या जनतेतल्या जात जमात धर्म पंथ ह्या सगळ्या गोष्टी बाजूला सारून विकास आणि विकासाच्या माध्यमातून
आपलं गाव, आपला परिसर, आपला मतदारसंघ एक चांगल्या पद्धतीचं मॉडेल जर उभं करायचं असेल, निश्चितच आपण ताकदीनं मला या ठिकाणी आपण आशीर्वाद द्यावा. परत एकदा काही त्रुटी असतील, काही चुका झाल्या असतील, त्या गोष्टी बाजूला सारून आमच्या बाबतीमधला जो काही गैरसमज, अपप्रचार जे काही लोक करत असतील, त्या खऱ्या अर्थाने आपण माझ्याशी प्रत्यक्ष संपर्क करून आपल्या मनामधलं जे काय शंका असेल ते दूर करण्यासाठी माझ्याशी चर्चा करावी. कारण नसताना आपल्या मनामध्ये एखादी गोष्ट चुकून आपण बदफैली विचार करून त्या ठिकाणी एकमेकाचे जे काय संबंध आहेत, नाते जिव्हाळ्याचे संबंध आहेत, ते तोडण्याचं त्या ठिकाणी आपण काम करू नये एवढं आपल्या मार्फत या ठिकाणी आपल्या तमाम मतदारसंघातल्या जनतेला आवाहन करतो. आणि या भागाचं लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची 28 वर्षाच्या नंतर आपण जी संधी दिली, त्या संधीचं जेवढं जमेल तेवढं मी कसोशीने या ठिकाणी प्रयत्न केला आहे. हे करत असताना काही चुका झाल्या असतील, काही उणिवा राहून गेल्या असतील, त्या पूर्तता करण्याच्या दृष्टिकोनातून परत एकदा मला संधी द्यावी एवढं आपल्या सगळ्यांना विनम्र अशा पद्धतीची विनंती करतो. परत एकदा काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल जाहीर अशा पद्धतीची आपल्या सगळ्यांची जनतेची या ठिकाणी माफी मागतो आणि परत एकदा सेवा करण्याची संधी द्यावी एवढंच आपल्या माध्यमातून जनतेला या ठिकाणी विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अभी के समाचार में बस इतना ही.